आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही सण असो, समारंभ असो किंवा कुठलीही पार्टी असो, त्यामध्ये एका पदार्थाशिवाय आपला मेन्यू कार्ड अपूर्ण असतं, तो म्हणजे गुलाबजामुन. गुलाबजामुन हा एक असा पदार्थ आहे जो की सर्वांनाच आवडणारा आहे. तर आज आपण सुद्धा आचारी स्टाईल 2 किलो खव्याचे परफेक्ट असे रसरशीत गुलाबजामुन बनवणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता हा गुलाबजामुन किती छान असा रसरशीत झालेला आहे. तुम्हाला सुद्धा अगदी परफेक्ट रसरशीत खव्याचे गुलाबजामुन बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी 2 किलो साखर घेतलेली आहे आणि ह्या डब्याने इथे मी सांगितलेलं आहे, ह्या डब्याने इथे आपल्याला 3.5 डबे भरून साखर घ्यायची आहे. संपूर्ण प्रमाण मी ह्याच डब्याने तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर कमी प्रमाणात बनवत असाल तर एखादी वाटी सेट करून घेऊ शकता. तर इथे मी या डब्याने 3.5 डबे भरून साखर घेतली होती, त्याच डब्याने 2.5 डबे भरून पाणी घालायचं आहे. कारण इथे आपल्याला एकतारी पाक वगैरे बनवायचा नाहीये, हलकासा चिकटसर पाक बनवून तयार करायचा आहे. तर आता इथे आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये सुरुवातीला विरघळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची, कुठेही कमी करायची नाही, म्हणजे साखर जी आहे ते लवकर वितळली जाते. कारण गॅसवरती खूप जास्त प्रमाणामध्ये आपण काही पदार्थ बनवायला गेले की गॅस सगळीकडून लागत नाही, त्यासाठी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय गॅसवरतीच आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे. तर इथे पहा, इथे मी साखर पाण्यामध्ये विरघळून घेतलेली आहे. साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता साखरेचा रंग जो आहे तो हलकासा काळपट झालेला आहे. कारण साखरमध्ये बऱ्याचदा धूळ सुद्धा असते, त्यासाठी पाकाचा रंग थोडासा काळपट येतो. तर अशा वेळी काय करायचं, यामध्ये ना इथे आपल्याला अगदी थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे. पाकामध्ये लिंबाचा रस घातल्याने एकतर यावरती ही जी मळी येते ती मळी येणार नाही. पाक जो आहे तो अगदी ट्रान्सपरंट पांढरा शुभ्र होतो आणि त्याचबरोबर साखरेचा पाक जो आहे तो क्रिस्टलाइज होणार नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता साखरेच्या पाकाचा रंग जो आहे तो किती चेंज झालेला आहे. आधी किती पिवळा दिसत होता आणि आता किती छान असा पांढरा शुभ्र दिसायला लागलेला आहे. तर आता ह्या पाकाला आपण 3 ते 4 मिनिटे असंच उकळवून घेऊया. साखर विरघळल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटे उकळून घ्यायचे. इथे आपल्या पाकाला उकळी सुद्धा आलेली आहे. तर आता हा पाक आपण चेक करून सुद्धा पाहूया. पाक चेक करत असताना हाताला थोडासा चिकटसर लागला की समजायचं इथे आपला पाक तयार झालेला आहे. खूप जास्त शिजवायचं नाही. पाक जर खूप घट्ट झाला तर गुलाबजामुनच्या आतपर्यंत मुरणार नाही, त्यासाठी हलकासा चिकटसर पाक इथे आपल्याला तयार करून घ्यायचे. पाक तयार झाला. आता पाक आपण बाजूला ठेवूया आणि गुलाबजामुनची पुढची तयारी करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी 2 किलो खवा घेतलेला आहे. ज्या डब्याने आपण साखर मोजून घेतली होती त्याच डब्याने खवा सुद्धा इथे आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, ज्या डब्याने मी खवा मोजून घेतला त्या डब्याने 3 डबे भरून हा खवा झालेला आहे. जसा मी मोजून घेतला तसाच इथे मी ठेवलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. डब्यामध्ये खवा भरत असताना मी खूप जास्त प्रेस करून भरला, त्यासाठी 3 डबे हा खवा भरलेला आहे. हलक्या हाताने भरलं तर 3.5 डबे भरून हा खवा होईल. म्हणजे जितका खवा तितकीच इथे आपल्याला साखर वापरायची आहे. 2 किलो खव्यासाठी 2 किलोच इथे आपल्याला साखर वापरायची आहे, हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. तर आता हा खवा जो आहे तो आपल्याला हाताने छान असा मळून मळून सॉफ्ट करून घ्यायचा आहे. जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे. एक 10 ते 12 मिनिट आपल्याला असंच मळून घ्यायचं, म्हणजे खवा जो आहे तो अगदी छान असा सॉफ्ट होतो. कारण खवा इथे तुम्ही जितका छान मळून घ्याल तितकेच छान तुमचे गुलाबजामुन बनून तयार होतील. तर इथे मी साधारण एक 12 मिनिटे झालेले आहेत हे खवा मळून घेत आहे आणि तुम्ही हा खवा पाहू शकता किती छान असा सॉफ्ट झालेला आहे. मळून मळून असा हा खवा सॉफ्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मैदा ऍड करायचा आहे. आता इथे आपल्याला मैदा किती घ्यायचा, तर वजनी प्रमाणात म्हणाल तर इथे मी 400 ग्राम मैदा घेतलेला आहे आणि डब्याने मोजाल तर इथे मी पाऊण डबा भरून मैदा घेतलेला आहे. तर ज्या डब्याने आपण खवा मोजून घेतला होता त्याच डब्याने इथे आपल्याला मैदा सुद्धा मोजून घ्यायचा आहे. म्हणजे 4:1 असं इथे आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे. जर तुमचा खवा 4 वाट्या भरला असेल तर 1 वाटी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे. असं हे सोपं प्रमाण घ्यायचं आहे. पण बऱ्याच जणांना हे सुद्धा जमत नाही, त्यासाठी त्यांचे खव्याचे गुलाबजामुन एकतर पाकात गेल्यानंतर फुटतात, नाहीतर मग ते खूप जास्त रट्ट होतात, आतमध्ये पाक सुद्धा शिरत नाही. त्यासाठी इथे मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे. 2 किलो इथे आपल्या खव्यासाठी 400 ग्राम इथे आपल्याला मैदा लागणार आहे. असं हे परफेक्ट प्रमाण वापरून जर तुम्ही खव्याचे गुलाबजामुन बनवले तर अगदी परफेक्ट रसरशीत गुलाबजामुन बनवून तयार होतात. अजिबात फुटणार नाहीत किंवा रट्ट होणार नाहीत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे पहा, इथे मी संपूर्ण 400 ग्राम यामध्ये मैदा वापरलेला आहे. प्रमाण
प्रमाण जरी परफेक्ट असलं ना तरी सुद्धा थोडा थोडा करूनच मैदा ॲड करायचा, नाहीतर काय होतं ना, बऱ्याचदा खवा जास्त घट्ट असला तर मैदा थोडासा कमी मावू शकतो आणि खूप जास्त पातळ असला तर थोडाफार जास्त सुद्धा लागू शकतो. त्यासाठी मैदा जरी परफेक्ट असला तरी सुद्धा थोडं थोडं करूनच वापरायचं आहे. असं प्रमाण वापरून जर तुम्ही खव्याचे गुलाबजामुन बनवले तर अगदी परफेक्ट आणि रसरशीत बनवून तयार होतात. अजिबात फुटणार नाहीत किंवा रट्ट होणार नाहीत. तर आता इथे मी मैदा छान असा ह्या खव्यामध्ये मिक्स करून घेतला. आता काय करायचं, ह्याचे 2 भाग करायचे आणि 2 भाग करून थोडं थोडं करून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने मळून घ्यायचे. म्हणजे अगदी छान असं मैदा जो आहे तो सगळ्या खव्यामध्ये एकसारखा मिसळला जातो आणि गुलाबजामुन सुद्धा एकसारखे बनवून तयार होतात. तर इथे मी अर्धा मैदा जो आहे तो सुरुवातीला मळून घेतला आणि मळून घेतल्यानंतर आपल्याला एक गुलाबजामुन तयार करून पाहायचा आहे. जर गुलाबजामुन अगदी सॉफ्ट असा बनवून तयार झाला तर समजायचं पीठ अगदी व्यवस्थित असं मळून झालंय. गुलाबजामुनवरती जर क्रॅक येत असतील तर मात्र इथे तुम्हाला खवा आणखीन थोडा वेळ मळून घ्यावा लागेल. तर इथे माझा गुलाबजामुन अगदी परफेक्ट सॉफ्ट तयार झालाय. त्यासाठी हे पीठ मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते आणि दुसरं जे आपण बाजूला ठेवलं होतं ते पीठ घ्यायचं आहे आणि ते सुद्धा छान असं मळून घ्यायचं आहे. भाकरीच्या पिठासारखंच खसखस मळून घ्यायचंय, म्हणजे अगदी छान असं हे पीठ बनवून तयार होतं. तर इथे माझा दुसरा गोळा सुद्धा बनवून तयार झालेला आहे. एक 3 ते 4 मिनिटे मळून घेतलं का अगदी परफेक्ट असं पीठ बनवून तयार होतं. खूप जास्त वेळ सुद्धा मळायची गरज नाही. ह्याचा सुद्धा आपण गुलाबजामुन तयार करून पाहूया. हा सुद्धा गुलाबजामुन क्रॅक फ्री तयार झाला तर समजायचं अगदी पीठ बरोबर आहे. तर इथे पहा, हा गुलाबजामुन सुद्धा अगदी छान असा सॉफ्ट बनवून तयार झालाय. आता दोन्ही पिठाचे गोळे घ्यायचे आहेत आणि छान असे एका जागी मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी दोन्ही पिठाचे गोळे एकत्र करून घेतले. असे हे एकत्र करून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे गुलाबजामुन तयार करायचे आहेत. तर आता हे गुलाबजामुन तुम्हाला कितपत लहान मोठे हवे आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता. तर इथे मी मीडियम साईजचे गुलाबजामुन बनवून तयार करत आहे. त्यासाठी या आकाराचे गोळे इथे मी तयार करून घेते. हा गोळा थोडासा मोठाच झाला होता, त्यासाठी इथे मी आणखीन एक छोटासा गोळा घेतला आणि दुसरा गुलाबजामुन तयार करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामुन तयार करून घ्यायचे आहेत. हा दिसायला जेवढा लहान गुलाबजामुन दिसतो, तळल्यानंतर त्याची साईज दुपटीने फुलली जाते. त्यासाठी इथे मी अगदी लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घेते, कारण मला हे गुलाबजामुन छोट्या आकारामध्येच बनवायचे आहेत. तुम्हाला जर घरगुती बनवायचे असतील किंवा मोठ्या साईजमध्ये बनवायचे असतील तर यापेक्षा दुप्पट गोळा घ्या, म्हणजे अगदी मोठ्या साईजचा गुलाबजामुन बनवून तयार होतं. तर अशाच पद्धतीने सगळे गुलाबजामुन इथे आपण तयार करून घेऊया. हातावरती अगदी छान असं मळून मळून सॉफ्ट असं करून घ्यायचंय. अजिबात या गुलाबजामुनवरती क्रॅक वगैरे येऊ द्यायचे. गुलाबजामुन बनवताना यावरती जर क्रॅक्स आले तर तळल्यानंतर यावरती क्रॅक्स येतात आणि पाकामध्ये घातल्यानंतर गुलाबजामुन फुटू शकतात. अशाच पद्धतीने बाकीचे सगळे गुलाबजामुन मी बनवून तयार करून घेते. तर इथे पहा, इथे मी काही गुलाबजामुन तयार करून घेतलेले आहेत. तर एका वेळी 50 ते 60 गुलाबजामुन तयार करून घ्या. खूप जास्त एकाच वेळी बनवून ठेवू नका, नाहीतर ते गुलाबजामुन सुद्धा फुटू शकतात. एक बॅच तुम्हाला तळायची असेल तर तेवढेच इथे गुलाबजामुन तयार करून घ्यायचे आणि ते बॅच तळता तळता दुसरे गुलाबजामुन इथे तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर इथे आपले काही गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आता हे आपण तळून घेऊया. तळताना सुद्धा तुम्हाला काही टिप्स फॉलो करायचे आहेत, नाहीतर गुलाबजामुन आतमध्ये कच्चे राहू शकतात आणि वरून खूप जास्त डार्क होऊ शकतात. त्यासाठी गुलाबजामुन तळत असताना इथे आपल्याला खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात. तिथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल हे गरम झालेलं आहे. तेल हलकंसं गरम व्हायला हवं, खूप जास्त गरम नको. गुलाबजामुन तेलात सोडल्यानंतर त्यावरती हलके हलके बुडबुडे यायला हवेत. खूप जास्त जर बुडबुडे यायला लागले किंवा गुलाबजामुन लगेच तेलात टाकल्यानंतर वरती आला तर गॅस थोड्या वेळासाठी बंद करा आणि त्यानंतर त्यामध्ये गुलाबजामुन तुम्ही सोडू शकता. पण इथे आपलं तेल जे आहे ते अगदी परफेक्ट तापलेलं आहे. त्यामध्ये मी साधारण 20 ते 25 गुलाबजामुन घातलेले आहेत. गुलाबजामुन तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये चमचा वगैरे घालायचा नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी फक्त तेलाला हलवते आहे. गुलाबजामुनला अजिबात टच करत नाही, कारण गुलाबजामुन खूप सॉफ्ट असतात. त्याला जर लगेचच तुम्ही चमचा किंवा झारी घालून हलवलात तर ते तेलामध्ये फुटू शकतात. त्यासाठी अजिबात त्याला हात वगैरे लावायचं नाही. मी दाखवलेल्याप्रमाणे तेलामध्ये फक्त तुम्ही हा चमचा फिरवलात तरी सुद्धा हे गुलाबजामुन छान असे तेलावरती तरंगायला लागतात. अजिबात कढईला चिटकून वगैरे बसत नाहीत. थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता गुलाबजामुन आपोआप तेलावरती तरंगायला लागलेत. म्हणजे इथे आपले गुलाबजामुन जे आहेत ते अगदी परफेक्ट बनवून तयार झालेत. आणि गुलाबजामुन जर परफेक्ट बनवून तयार झाले तर इथे तुम्हाला चमचा लावण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही इथे पाहू शकता तेलामध्ये गुलाबजामुन आपोआप गोल गोल फिरत आहेत. अशा पद्धतीने सर्व बाजूनी ते एकसारखे तळले जातात. इथे आपल्याला चमचा वगैरे लावायची सुद्धा गरज लागत नाही. तुम्ही गुलाबजामुन पाहू शकता आपोआप तेला
तेलावरती छान असे गोल फिरायला लागलेले आहेत आणि छान असं याला डार्क रंग सुद्धा यायला लागलेला आहे। अशा वेळी चमच्याच्या साहाय्याने सर्व बाजूनी असं फिरवत एकसारखा रंग येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजामुन तयार करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मिडियम करू शकता, हाय करायची नाही। गुलाबजामुन हलकेसे सेट झाले की गॅसची फ्लेम मिडियम करून मिडियम गॅसवरती याला छान असा डार्क रंग येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळानंतर गुलाबजामुनला छान असा डार्क रंग आलेला आहे। असा हा एकसारखा रंग आला की गुलाबजामुन आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आहेत आणि लगेचच पाकामध्ये घालायचे आहेत। पाकामध्ये गुलाबजामुन घालत असताना पाक हा कोमट असायला हवा, त्यासाठीच आपण सुरुवातीला पाक बनवून घेतला आणि त्यानंतर गुलाबजामुन तयार केले। म्हणजे कोमट पाकामध्ये गरमागरम गुलाबजामुन घातले का ते अगदी व्यवस्थित असे मुरले जातात। तर इथे आपला पाक कोमट झालेला आहे। कोमट पाकामध्ये इथे आपण गरम गरम गुलाबजामुन घातले आणि छान असं मिक्स करून घेतले। आता दुसरे गुलाबजामुन सुद्धा आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया। पण काय करायचं, गॅस इथे आपल्याला बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपल्याला हे गुलाबजामुन तेलात सोडायचे आहेत। कारण आपण सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम केली होती। मिडियम गॅसवरती तेल हे खूप जास्त गरम होतं आणि गरम तेलामध्ये जर गुलाबजामुन घातले तर ते आतमधून कच्चे राहतात आणि वरून डार्क होतात। त्यासाठी गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये गुलाबजामुन घालायचे आहेत। दुसरी बॅच सुद्धा इथे मी तेलामध्ये घातलेली आहे आणि तुम्ही थोड्या वेळानंतर पाहू शकता हे गुलाबजामुन सुद्धा तेलावरती छान असे तरंगायला लागलेले आहेत। आपोआप तरंगायला लागले की समजायचं गुलाबजामुन अगदी परफेक्ट झालेले आहेत। लगेचच यामध्ये चमचा वगैरे घालायचा नाही, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, नाहीतर गुलाबजामुन हे फुटू शकतात। थोड्या वेळानंतर गुलाबजामुन सेट झाले की त्यानंतर यामध्ये तुम्ही चमच्याच्या साहाय्याने हलवून सर्व बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत हे गुलाबजामुन तळून घेऊ शकता। तर इथे आपले गुलाबजामुनची दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे। बाकीचे गुलाबजामुन तुम्ही अशाच पद्धतीने तयार करून घेऊ शकता। इथे मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर लक्षात ठेवल्या तर तुमचे गुलाबजामुन सुद्धा अगदी असेच आचारी स्टाईल रसरशीत बनवून तयार होतात, अजिबात फुटणार नाहीत। तर इथे आपण हे गुलाबजामुन तेलातून काढून घेतले आणि लगेचच पाकामध्ये घालून घेऊया। प्रत्येक वेळी पाकामध्ये गुलाबजामुन घालत असताना ते चमच्याच्या साहाय्याने छान असं पाकाच्या आतपर्यंत असे बुडवायचे आणि मगच ते आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहेत। तर इथे पहा सेम पद्धतीने इथे मी बाकीचे सगळे गुलाबजामुन तयार करून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळे गुलाबजामुन अगदी एकसारख्या आकाराचे एकसारख्या रंगावरती तळून झालेले आहेत। इथे आपले 2 किलो खव्यामध्ये बरोबर 350 गुलाबजामुन बनवून तयार होतात। हे मीडियम साईजचे गुलाबजामुन आहेत, त्यासाठी 350 गुलाबजामुन तयार झालेले आहेत। तुम्ही जर मोठ्या आकारामध्ये बनवले तर तुमचे इथे बरोबर 200 गुलाबजामुन बनवून तयार होतील। आता इथे मी तुम्हाला गुलाबजामुन मधला फरक दाखवते। तर इथे मी हा आत्ता पाकामध्ये घातलेला गुलाबजामुन घेतलेला आहे आणि हा कच्चा गुलाबजामुन, दोन्ही मधला फरक पाहू शकता। जेव्हा आपण गुलाबजामुन तयार करतो तो तळल्यानंतर त्याच्या दुपटीने वाढतो। आता अजून हा गुलाबजामुन पाकामध्ये मुरायचा आहे। पाकामध्ये मुरल्यानंतर याची साईज आणखीन जास्त वाढते। तर आता हे गुलाबजामुन आपल्याला असेच रात्रभर पाकामध्ये ठेवायचे आहेत। रात्रभर ठेवू शकता किंवा 2 ते 3 तासामध्ये सुद्धा हे गुलाबजामुन पाकामध्ये मुरले जातात, कारण अगदी परफेक्ट अशी रेसिपी इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर इथे पहा, इथे मी हे गुलाबजामुन रात्रभर पाकामध्ये ठेवले होते आणि तुम्ही पाहू शकता गुलाबजामुन पाकाच्या बाहेर आलेले आहेत। इतके छान असे गुलाबजामुन मुरलेले आहेत। तर इथे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताचा व्हिडिओ रेकॉर्ड करून दाखवत आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता तुम्ही पाहू शकता गुलाबजामुन किती छान असे रसरशीत झालेले आहेत। इथे मी तुम्हाला एक गुलाबजामुन कट करून सुद्धा दाखवते। तर तुम्ही पाहू शकता हा गुलाबजामुन आतपर्यंत मुरलेला आहे, अगदी छान रसरशीत बनवून तयार झालेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता एक सुद्धा गुलाबजामुन आपला फुटलेला नाही किंवा बिथरलेला नाही, अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा डोळे झाकून ही रेसिपी तयार करू शकता। मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही हे गुलाबजामुन बनवले तर तुमचे गुलाबजामुन सुद्धा अगदी असेच परफेक्ट बनवून तयार होतात। तुम्हाला सुद्धा एखाद्या पार्टीसाठी किंवा समारंभासाठी गुलाबजामुन बनवायचे असतील, घाबरत असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा। तुमचे गुलाबजामुन अगदी परफेक्टच बनणार आहे। त्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना गुलाबजामुन जमत नाहीत ते सुद्धा ही रेसिपी पाहून परफेक्ट असे गुलाबजामुन बनवू शकतील। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। धन्यवाद।